उपकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई या सर्व महापुरुषांच्या चरणी माझा त्रिवार अभिवादन करतो। आज सर्वांना माहिती की आपण इथे बोधगा येथील महाविहार 1949 चा जो कायदा आहे तो रद्द करायचा या हिशोबाने या मागणीसाठी आपण इथे आलेलो आहे। त्यासोबतच बोधगा येथील जे महाबोधी विहार आहे त्याचं आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन इथल्या स्थानिक भारतीय बौद्धांच्या ताब्यामध्ये ते देण्यात यावं ही सुद्धा आपली दुसरी मागणी आहे। ज्या प्रकारे सदावर्ती सरांनी या दोन मागण्यांवरती आपला जोर दिला त्यासोबतच भोकरदन तालुक्यातील अशा 3 महत्त्वाच्या मागण्या आपल्या आहेत की ज्या मागण्यांकरता सुद्धा आज मोर्चा इथं काढण्यात आलेला आहे। त्यात पहिली मागणी आपली अशी 3ऱ्या नंबरची, आता काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी मला वाटतं एखादा महिना झाला असेल, बोरगाव तारू येथील एक बौद्ध तरुण विकास बनसोडे याचा आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड येथे काही कारणावरून तिथल्या स्थानिक भानुदास क्षीरसागर याने असा आरोपी 10 जणांनी त्याच्या कुटुंबियांनी घरामध्ये 2 दिवस मारहाण करत त्याला अमानुषपणे एकदम ज्या प्रकारे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण झाली त्याच प्रकारे त्या बौद्ध तरुणाला मारहाण करत घरात डांबून ठेवलं। 2 दिवस त्याला सतत मारहाण झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर त्याच्या नातेवाईकाला बीड तालुक्यातील त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तिथे बोलवलं आणि त्याची बॉडी हातामध्ये देण्यात आली। ते प्रकरण इतकं लाजस्पद होतं की अक्षरशः आपल्यासारख्याला त्या प्रकरणाची खूप काय म्हणता येईल त्याला तकलीफ वाढते, त्याची त्रास होत असतो। इतक्या अमानुषपणे ती मारहाण झालेली होती। तर वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने आम्ही शासनाकडे त्याच्या कुटुंबाला पुनर्वसन करिता 50 लाख रुपयाची मदत तसेच त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी कर्मचारी नोकरी देण्याची मागणी करत आहोत। त्यानंतर आजच्या 2 वर्षापूर्वी म्हणजे ते 31 जानेवारी 2023 रोजी मौजे पळसखेडा पिंपळे येथील बौद्ध तरुण रत्नदीप गुलाबराव भांबळे याची देखील त्या गावातील काही जातीवादी गुंडांनी हत्या केली होती। त्याची अज्ञात आरोपी म्हणून राजूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला, परंतु आज सलग 2 वर्ष झालीत त्या प्रकरणाचा कुठलाही छडा तिथले स्थानिक प्रशासन असतील किंवा इथले DYSP ऑफिस असेल यांनी कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये कारवाई केलेली नाहीये। ते आजही आरोपी मोकार फिरत आहेत। सांगायचं तात्पर्य एवढंच की बौद्धांच्या तरुणांवरती दलितांच्या तरुणांवरती अत्याचार होतो तर त्यावेळेस आरोपी दाबले जातात। एखादा सवर्ण असेल, एखादा राजकीय पुढारी असेल, त्याचा कार्यकर्ता म्हणा, त्याचा घरातला